सर्वांना सप्रेम नमस्कार. सहकार मैत्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रहो, आपण मागील व्हिडिओमध्ये सेवा नियमाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे आणि संपूर्ण सेवा नियम हे संस्थेचे कसे असावेत आणि एक आदर्श सेवा नियम म्हणून आपल्यापुढे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मांडणी केलेली आहे. आणि त्यामध्ये पुढचा जो भाग आहे तो म्हणजे भविष्य निर्वाह निधी, जो अतिशय महत्त्वाचा विभाग आहे, आणि ग्रॅच्युटी, ह्या दोन मुद्द्यांबद्दल ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलायचं आहे. तत्पूर्वी सहकार मैत्री आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावेत असं मी आपल्याला आव्हान करतो. भविष्य निर्वाह निधी जो आपण संस्था म्हणून आपल्या सेवकांसाठी निर्माण करतो, तर ह्या भविष्य निधीबाबत सर्वसाधारण नियम हे आपल्याला सेवा नियमामध्ये नमूद करावे लागतात. आता प्रॉव्हिडंट फंडाच्या बाबतीमध्ये ही जी योजना आहे ती 1952च्या कायद्यानुसार, जो भारत सरकारचा कायदा आहे भविष्य निर्वाह निधी योजना 1952, तो आपण आपल्या कोणत्याही प्रकारच्या सहकारी संस्थेला आपल्या सेवकांसाठी लागू करू शकतो. या बाबतीमध्ये आपल्या सहकार कायद्यात 1960चा जो कायदा आहे त्यामध्ये कलम 71 आणि नियम 1961 आणि या नियमामध्ये नियम 56 जो आहे तो आपल्याला यासंबंधी सांगतो. म्हणजेच या योजनेमध्ये आपण ही योजना सुरू केल्यानंतर कुठल्या परिस्थितीमध्ये ही जी योजना आहे ती आपल्याला बंद करता येत नाही. मात्र आपल्या संस्थेमध्ये किती सेवक आहेत यावर हे अजिबात अवलंबून नाही. जरी एक सेवक असला तरी आपल्या सहकार कायद्याप्रमाणे आपल्या सेवकांसाठी आपण भविष्य निर्वाह निधी हा सुरू करू शकता. भविष्य निर्वाह निधी हा जर आपण पाहिला तर याचा मुख्य उद्देश जो आहे तो साधारणपणे जो आपला सेवक सेवानिवृत्त होतो किंवा एखाद्या सेवकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याला काहीतरी रक्कम वर्गणी म्हणून संस्थेची आणि सेवकांची मिळून ही दिली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की भविष्य निर्वाह निधी सुरू केल्यानंतर त्या सेवकाला सुरक्षितता आपण प्रदान करतो आणि त्यामुळे त्याला एक कामकाजाच्या ठिकाणी समाधानकारक पद्धतीने काम करण्यासाठी हा एक एक प्रकार किंवा योजना हे आपल्याला मानावी लागेल. साधारणपणे या योजनेमध्ये जर सेवकाला सहभागी व्हायचा असेल तर त्यांनी सर्वात प्रथम आपल्या संस्थेकडे अर्ज केला पाहिजे. साधारणपणे त्याच्या वेतनाच्या 10 पट, ज्याला आपण 10% म्हणतो, एवढी म्हणजे 10,000 जर त्याला पगार असेल तर 1,000पर्यंत, त्यापेक्षा जास्त नाही, तर 1,000पर्यंत 10 पट या पद्धतीने 10% या पद्धतीने आपण ती जी रक्कम आहे ती त्याच्या वेतनातून घेतो. म्हणजेच जर एखाद्याला 10,000 वेतन असेल तर 1,000 रुपयापर्यंत रक्कम ही सेवकाची कॉन्ट्रीब्युशन किंवा सेवकाची वर्गणी म्हणून आपण जमा करत असतो. आणि तेवढीच वर्गणी, नियम असा आहे की जेवढी वर्गणी हा सेवक टाकणार आहे तेवढीच वर्गणी ही संस्थेने त्यांच्या नफ्यातून तरतूद करून वेगळी भविष्य निर्वाह निधी तरतूद ही करायची आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीने दोघांची जी कपात असते, मालक आणि एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई किंवा संस्था आणि सेवक यांची जी अंशदान असते रक्कम, ती आपल्याला संस्थेला ठरवता येते. म्हणजे संस्थेला जर वाटलं तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण फक्त 5% रक्कम ही सेवकाची आणि 5% संस्थेची, तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्या संचालक मंडळाला निर्णय घेता येतात. भविष्य निर्वाह निधीचे जे नियम असतात ते सेवकास मान्य आहेत असा सुद्धा आपल्याला त्याच्याकडून लेखी करारनामा घ्यावा लागतो. बऱ्याचदा एखाद्या संस्थेमध्ये 2 सेवक असोत किंवा 4 सेवक असोत, जर संस्थेला असं वाटलं की आपली जी भविष्य निर्वाह निधीची रक्कम आहे ती स्वतंत्र बँकेमध्ये कलम 70 प्रमाणे गुंतवण्यापेक्षा जे केंद्र सरकारचा विभाग आहे भविष्य निर्वाह निधी विभाग, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये भविष्य निर्वाह निधी हा जो विभाग आहे तो सगळीकडे सुरू केलेला आहे, आणि त्यामुळे जर आपल्याला असं वाटलं की केंद्र सरकारच्या योजनेमध्येच आपल्याला ही रक्कम गुंतवायची आहे, कुठल्याही प्रकारे बँकेमध्ये आवश्यकता नाही आहे, तर ती सुद्धा योजना आपण राबवू शकता. आणि हे केल्यानंतर मात्र शासनाचे, केंद्र सरकारचे जे नियम आहेत ते तिथं आपल्याला त्यांच्या अटी व शर्तीचं पालन हे आपल्याला करावं लागतं. भविष्य निर्वाह निधीच्या बाबतीमध्ये जेवढे अंशदान हे संस्थेचे आहे तेवढेच अंशदान हे सेवकाचे राहणार आहे. सदर अंशदान किंवा त्याला आपण कपात म्हणूयात सेवकाच्या वेतनातून, तर त्याला जे वेतन मूळ पगारासह आणि इतर भत्त्यांसह आपण देय वेतन जे असतं त्या देय वेतनातून 10% रक्कम यापेक्षा जास्त रक्कम आपल्याला कपात करता येत नाही. त्यानंतर
ज्या सेवकाचा आपण भविष्य निर्वाह निधी योजना सुरू केलेली आहे त्याला पासबुकसुद्धा आपल्याला द्यायचं आहे. सदर अंशदान किंवा ही योजना आपण एकदा सुरू केली की त्यामध्ये सेवकाला अंशदान देण्यामध्ये कोणतीही कसूर करता येणार नाही. तशाच पद्धतीनं अपरिहार्य कारणास्तव संस्था तोट्यात जरी गेली तरी ही योजना आपण एकदा सुरू केली की ती आपल्याला बंदसुद्धा करता येणार नाही. साधारणपणे जर आपण 1952चा केंद्र सरकारचा कायदा पाहिला तर या कायद्याप्रमाणे जी प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम आहे ती खर्च करण्याची काही कारणंसुद्धा आपल्याला त्यामध्ये दिसतात. उदाहरणार्थ शैक्षणिक खर्च असेल, आजारपण असेल किंवा लग्न कार्य किंवा धार्मिक कार्य किंवा इतर अत्यंत जरुरीच्या कामासाठी सेवकाने साठविलेल्या भविष्य निर्वाह निधी रकमेच्या 50% रक्कम सेवकास काढता येते. याचा अर्थ असा आहे की जी रक्कम सेवक आणि संस्था यांची मिळून स्वतंत्रपणे गुंतवलेली आहे त्यातली काही रक्कम आणि जी काही कारणं आपण नमूद केलेली आहेत त्या कारणांसाठी सेवकाला त्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही काही प्रमाणामध्ये काढता येते. सदर रक्कम 50% रक्कम 48 समान हप्त्यामध्ये आणि 8% व्याजदराने आपण सेवकाच्या वेतनातून कपात करायची आहे. म्हणजे अशा पद्धतीनं निवृत्त होण्याच्या आधी जर एखाद्या सेवकाने असं ठरवलं की भविष्य निर्वाह निधी आपल्याला काढायचा आहे तर साधारणपणे जो काही जमा रक्कम आहे संस्थेची आणि सेवकांची मिळून ती जमा रक्कम जी आहे त्याच्या 50% रक्कम ही आपण त्याला देऊ शकतो आणि त्याच्यासाठी 48 समान हप्त्यामध्ये, आता या हप्त्यांमध्ये आपल्याला असं वाटलं की संस्थेसाठी आपण 60 समान हप्ते द्यावेत तर ते आपण देऊ शकतो. पण साधारणपणे ज्याला आपण म्हणतो की शासनाचे जे नियम आहेत त्या पद्धतीने जर आपण गृहीत धरलं तर 48 समान हप्त्यामध्ये 8% सध्याचा जो प्रचलित व्याजदर आहे त्या पद्धतीने आपण दिलेल्या रकमेवर हे व्याज आकारणी करत असतो. यामध्ये अजून एक अट आहे की अशा पद्धतीनं निवृत्त होण्याच्या आधी एखाद्या सेवकाने 50% रक्कम किंवा त्यातील काही रक्कम जर उचल केली तर त्याला जो काही हप्ता दिलेला आहे आणि जी रक्कम त्यांनी उचल केलेली आहे ती संपूर्ण परतफेड केल्याशिवाय त्याला परत एखाद्या कारणासाठी भविष्य निर्वाह निधी हा उचलता येणार नाही. यानंतर जो कायम सेवक आहे तो सेवेत असेपर्यंत अशा भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर कुठल्याही प्रकारचा बोजा नोंद, त्याला आपण चार्ज म्हणतो, उदाहरणार्थ वसुलीसाठी कुठल्याही प्रकारे भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युटी या दोन्ही निधी अशा आहेत की त्यावर कुठल्या प्रकारे आपल्याला टाच आणता येत नाही किंवा अटॅचमेंट ज्याला आपण म्हणतो वसुलीसाठी आपल्याला ती जप्तीसुद्धा करता येत नाही. साधारणपणे ज्या सेवकाची पूर्ण 20 वर्ष सेवा होते अशा सेवकाला मात्र सवलत आहे की 75% रक्कम त्याची जी एकूण त्याची रक्कम अधिक संस्थेची रक्कम ही जी जमा रक्कम स्वतंत्रपणे आपण गुंतवलेली आहे मग ती सेवा योजना कार्याप्रमाणे आपण केंद्र सरकारकडे गुंतवलेली असो किंवा कलम 70 प्रमाणे आपण स्वतंत्र बँकेमध्ये गुंतवलेले असो तर एकूण जमा रकमेच्या 75% विना परताव्याच्या, म्हणजे त्याला ती परतफेड करायची नाही आहे कारण त्याचे 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तर अशा बोलीवर सुद्धा त्या सेवकाला ती रक्कम मागता येते. एखादा सेवक जेव्हा संस्थेतून सेवामुक्त होतो किंवा त्याला आपण रिटायरमेंट म्हणतो किंवा जेव्हा तो संस्थेचा शेवटचा कालावधी पूर्ण करतो अशावेळी अशा सेवकाला त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम आपल्याला द्यायची असते आणि त्याची जी निवृत्तीची तारीख आहे त्या तारखेच्या बरोबर 3 महिन्यांच्या आत आपल्याला ही रक्कम देणं बंधनकारक आहे आणि ती रक्कम त्याला आपण द्यायची आहे. त्याच पद्धतीनं जर त्या सेवकानं संस्थेकडून काही कर्ज घेतलेला असेल किंवा काही उचल आपल्याला संस्थेमधून त्याने घेतलेला असेल किंवा त्याचं काही येणं असेल तर त्यापोटीसुद्धा आपण त्याला तशी माहिती देऊन आपण भविष्य निर्वाह निधीची जी रक्कम आहे त्या येण्यापोटी संस्था ही वसूल करू शकते. संस्थेचे कामकाज करत असताना सेवकाच्या हातून काही अफरातफर किंवा अपहार किंवा गैरव्यवहार किंवा फसवणूक झाली आणि त्याची तोशीस ही संस्थेला जर बसत असेल तर त्याच्या भविष्य निर्वाह निधीच्या ज्या देय रकमा आहेत त्यातून ही रक्कम वसूल करता येते. कोणत्याही न्यायालयीन हुकुमनाम्याप्रमाणे भविष्य निर्वाह निधी हा जप्त करता येत नाही. म्हणजेच सेवक जर नियमित संस्थेच्या सेवेमध्ये असेल तर कलम 91 असो, कलम 101 असो किंवा दिवाणी न्यायालय असो, कोणत्याही न्यायालयाचा हुकुमनामा हा भविष्य निर्वाह निधी जप्त करू शकत नाही किंवा त्यावर टाच आणू शकत नाही. सेवकाने आपल्या कुटुंबातील सदस्यालाच वारस नियुक्त करायचे आहे. मात्र यासंबंधी काही वाद निर्माण झाल्यास न्यायालयामार्फत वारसा हक्क प्रमाणपत्र संस्थेने सादर केल्यावरच भविष्य निर्वाह निधीची रक्कम अदा करण्यात येणार आहे.
पुढच्या मुद्द्यामध्ये आपण ग्रॅच्युटी, की जी नोंदणीकृत संस्था असते किंवा एखाद्या शॉप ॲक्टप्रमाणे जरी एखादी संस्था नोंदणीकृत असेल तर त्या संस्थेला ग्रॅच्युटी ही द्यावी लागते आणि त्यामुळं सहकारी संस्था मग ती कोणत्याही प्रकारची असो त्या संस्थेला ग्रॅच्युटी किंवा निवृत्ती उपादान हे आपल्या सेवकांना देणं बंधनकारक आहे. आणि यासाठी स्वतंत्र केंद्र सरकारचा जो कायदा आहे तो 1972 आणि त्यातल्या अटी आणि नियम हे आपल्याला लागू होतात. साधारणपणे ग्रॅच्युटी जी असते ती सेवकाला ज्या वेळेस तो सेवानिवृत्त होतो किंवा ज्या वेळेस तो संस्था सोडून जातो अशा वेळी त्याला ती दिली जाते. साधारणपणे सेवकाच्या सेवेची 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो सेवक हा ग्रॅच्युटी प्राप्त करण्यास हकदार होतो. ही जी ग्रॅच्युटीची रक्कम आहे सेवानिवृत्तीच्या वेळी जे मूळ वेतन आहे म्हणजे ज्या महिन्यामध्ये तो सेवानिवृत्त होतो ती जी शेवटची तारीख आहे त्यावेळेस त्याचं जे एकूण वेतन आहे त्या वेतनातलं फक्त आपण मूळ वेतन बेसिक पे आणि डिअरनेस अलाउन्स जो महागाई भत्ता हे दोनच आपण त्यातून बाजूला काढतो आणि त्या पद्धतीने 15 दिवसाचा आपण उपादान किंवा ग्रॅच्युटी गृहीत धरतो आणि जी एकूण सेवेची वर्ष आहेत त्या पद्धतीने 1 वर्षाला 15 दिवसाचा वेतन अशा पद्धतीनं प्रत्येक कामाची झालेली वर्ष याला अनुसरून आपण ही ग्रॅच्युटी देत असतो. संस्थेने दरवर्षी ही जी भविष्य निर्वाह निधीची रक्कम आहे आणि ती आता पुढे आपल्याला द्यावी लागणार आहे त्यासाठी दरवर्षी आपल्या नफ्यातून नियम 49 प्रमाणे ज्या देणे तरतुदी करायच्या असतात तशा पद्धतीने दरवर्षी नफा विभागणीमधून भविष्य निर्वाह निधीची रक्कम स्वतंत्र काढली पाहिजे आणि ही जी रक्कम असते ती रक्कम ही स्वतंत्रपणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये किंवा कलम 70 प्रमाणे मान्यताप्राप्त बँकांमध्ये ठेवली पाहिजे. तशाच पद्धतीने ग्रॅच्युटी हे सुद्धा भविष्यातील देणे आहे. ते जे देणं आहे त्याची सुद्धा दरवर्षी संस्थेने तरतूद केली पाहिजे. म्हणजे जेव्हा एखादा सेवक हा सेवानिवृत्त होतो किंवा सेवेतून मुक्त होतो अशावेळी एकदम आपल्याला आर्थिक तोशीस बसणार नाही यासाठी दरवर्षी भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युटी याची तरतूद आपण केली पाहिजे. संस्थेत सेवेच्या कालावधीमध्ये जर एखाद्या सेवकाचा मृत्यू झाला तर सदरची ग्रॅच्युटीची रक्कम आहे उपादानाची जी रक्कम आहे ती कायद्यानुसार जो कुटुंबाचा वारस आहे त्या व्यक्तीला ती मिळते. धन्यवाद.